काय सांगाल जळगाव जिल्ह्यातील चटई उद्योगाची आजची स्थिती नेमकी काय आहे? जळगाव MIDCमध्ये आज मितीस साधारण 150 ते 160 चटई फॅक्टऱ्या प्रस्थापित होत्या. त्यापैकी जवळजवळ 25 ते 30 फॅक्टरीज सध्या बंद आहेत आणि सतत जी मालाला मागणी कमी झालेली आहे जळगावच्या चटईला, हे त्याच्यामागचं प्रमुख एक कारण आहे. आणि मागणी कमी होण्याचं कारण असं आहे की जळगावची चटईची उत्पादन कॉस्ट जी आहे, उत्पादन किंमत जी आहे ती खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे या मालाला ज्या ठिकाणून डिमांड येत होती ती खूप प्रमाणात कमी झालेली आहे. सर, हे जे प्लास्टिक प्लांट बंद पडले आपल्या जळगावातले चटई प्लांट बंद पडले, याची प्रमुख कारणं काय आहे? आपल्याकडे जे प्लास्टिक उद्योग बंद पडायला लागले त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्या इथे विजेचे भाव, पूर्ण भारतामध्ये विजेचे भाव सगळ्यात जास्त जळगावमध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये जर आपण कंपेअर केलं तर विदर्भ आणि मराठवाडा या दोन्हीपेक्षा जळगावमध्ये विजेचे भाव जास्त आहेत. कारण या दोन्ही भागांमध्ये विशेष सवलत दिल्या जाते सरकारकडनं, जे जळगावला उपलब्ध नाही आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे आपण मागे पडत आहोत. सर, आपल्या इथून जळगावहून जगभरात कुठे कुठे चटई आपण निर्यात? जळगावहून पूर्ण जगभरामध्ये चटई जाते. माझ्या इथनं मी पर्टिक्युलरली युरोप आणि अमेरिकेला करतो आहे, पण MIDCमध्ये इतरही युनिट आहेत जिथनं मिडल ईस्ट, गल्फ, साऊथ आफ्रिका इत्यादी देशांमध्ये निर्यात होते. हे जे उद्योग बंद पडलेले आहेत किंवा उत्पादन कमी झालेलं आहे, याच्यामुळे जळगाव जिल्ह्यातील किती कोटींची आर्थिक उलाढाल ही मंदावलेली वाटते आपल्याला? एक अंदाज जर घेतला तर माझ्या हिशोबाने 100 ते 150 कोटीची उलाढाल हे जे उद्योग बंद पडले त्याच्यामुळे कमी झालेली आहे. आणि जर याच्यावर आपण अजूनही काही उपाय जर शोधले नाहीत तर आणखी लॉस आपला होऊ शकतो याच्यामध्ये. आताच्या घडीला किती उलाढाल आहे मग? आताच्या घडीला कमीत कमी 1000 ते 1100 कोटीची उलाढाल या माध्यमातून आहे. सर, तुम्हाला काय वाटतं की चटई उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून आपल्याला काय नेमकी अपेक्षा आहे? चटई उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आमची पहिली मागणी अशी आहे की चटई ही पुनर्वापर झालेल्या प्लास्टिकपासून आम्ही निर्माण करीत आहोत. म्हणजे ज्या स्क्रॅपवर ऑलरेडी एकदा टॅक्स भरलेल्या मालापासून स्क्रॅप तयार झालेला आहे, त्याच्यापासून आम्ही चटई निर्मिती करत आहोत. तर या स्क्रॅपवरचं जे काही GST आहे ते सरकारने पूर्णपणे रद्द करायला हवं. आणि जर हे GST रद्द झालं तर जास्तीत जास्त प्लास्टिकचा पुनर्वापर होईल आणि त्यापासून अधिक चांगल्या चटया कमी किमतीमध्ये किफायतशीर भावामध्ये बनवू शकतील, ज्याच्यामुळे परत आपलं रेव्हेन्यू वाढेल. आणि या चटयांवर परत सरकार आपल्याकडनं टॅक्स घेतच आहे. त्यामुळे स्क्रॅपवरचं जर यांनी GST कॅन्सल केला तर मला असं वाटतं की त्याचा खूप मोठा फायदा होईल. सर, काय सांगाल की कधी काळी भारतात आपण अग्रक्रमांकावर होतो चटई उद्योगामध्ये, आता छत्तीसगड आपल्याला टेक ओव्हर करतं, एवढं काय कारण आहे? याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे मी तुम्हाला आधीही बोललो की विजेचे भाव, आपल्याकडे विजेचा भाव साधारण 10 रुपये पर युनिट ॲव्हरेज येत आहे. छत्तीसगडमध्ये 5.5 रुपये आहे. आणि प्लास्टिकमध्ये जास्तीत जास्त वापर इलेक्ट्रिसिटीचा होतो. त्यामुळे उत्पादनाची जी काही किंमत इथे वाढते आहे, त्यामुळे सगळे युनिट्स छत्तीसगडकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक युनिट्स किंवा स्टील युनिट्स आपल्या इथनं शिफ्ट होत आहेत. सर, हे जे आपले उद्योग छत्तीसगडला शिफ्ट होत आहेत, याच्यामुळे किती रोजगार बुडाला आहे आपल्या जळगावचा, किंवा किती लोक बेरोजगार झाले? फक्त चटईचे जे 25-30 युनिट्स बंद झालेले आहेत याचाही फक्त जर गणित काढलं तर कमीत कमी 600 ते 800 लोकांचा रोजगार या माध्यमातून गेलेला आहे. हे थेट आणि अप्रत्यक्ष इतकेच कामगार, कारण चटईला लागणारे बाकी जे पूरक गोष्टी आहेत, जसं त्याच्यासाठी बॉर्डर टेप लागतो आहे, प्लास्टिक बॅग्स लागत आहेत, यार्न लागतं आहे, थ्रेड लागतं आहे, हे सगळे उत्पादन करणारे जे युनिट्स आहेत त्यांच्याही सेलवर याचा परिणाम झालेला आहे. आणि म्हणून इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट जी आहे ती तितक्याच प्रमाणात आहे, त्याच्यावरही खूप मोठा इफेक्ट झालेला आहे. सर, बंद पडलेल्या उद्योगांमुळे जळगावची जी अर्थव्यवस्था आहे याला किती मोठा फटका आहे? जसं मी तुम्हाला ऑलरेडी बोललो की अर्थव्यवस्थेला फटका असा आहे की एक तर सरकारचं या ठिकाणी रेव्हेन्यू कमी होत आहे, कारण जी चटई उत्पादन होत आहे त्यातनं GSTच्या माध्यमातून सरकारला रेव्हेन्यू मिळतो आहे. इतक्या कामगारांना इथे रोजगार मिळतो आहे. हे कामगार इथं राहत आहेत, तर यांच्यामुळे जे काही बाकी प्रपंच लोकांचे चालत आहेत ते सगळे बंद होत आहेत. तर ओव्हरऑल ही पूर्ण सायकलच डिस्टर्ब होऊन राहिलेली आहे याच्यामध्ये. आपली काय मागणी असेल आता सरकारकडे? आमच्या सरकारकडे प्रामुख्याने 2 मागण्या आहेत की जे प्लास्टिक उद्योग प्लास्टिकचा पुनर्वापर करत आहेत त्यांना सरकारने प्रोत्साहन निधी द्यायला हवा. जितकं किलो प्लास्टिक त्यांनी रिसायकल केलं आहे त्याच्यावर पर किलोप्रमाणे सरकारने उलट त्यांना प्रोत्साहन निधी द्यावा आणि त्याच्यावरचा टॅक्स पूर्णपणे माफ करावा.
आणि अशा प्रकारचं प्लास्टिकचा पुनर्वापर करणारे जे प्लास्टिक युनिट आहेत, चटई युनिट आहेत, त्यांना सरकारने विजेच्या दरामध्ये विशेष सवलत द्यावी हीच आमची मागणी आहे. या ठिकाणी जर विचार केला तर चटई उद्योग धोक्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे कारागिरांची परिस्थिती हलाखीची झाली. काय कारण आहे त्यांची? कारण नेमकं तेच आहे की जळगावामध्ये चटई उद्योग दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात त्याची मंदीची लाट पसरलेली आहे आणि दिवसेंदिवस तो कमी होत चाललेला आहे. त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढते. आमच्याकडे बघायला गेलं तर रोज कमीत कमी 8 ते 10 लोक जॉब विचारणा करण्यासाठी येत असतात. पण आमच्याचकडे काही काम मंदी असल्यामुळे आमच्याचकडे काही काम नाही, तर आम्ही त्यांना काय काम देऊ शकतो. त्यामुळे जळगावामध्ये कोणत्याही कंपनीचे जॉब विचारणा करण्यासाठी गेले तर त्यांना एकच उत्तर मिळतं की भाऊ मंदी चालू आहे. त्यामुळे बेरोजगारीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर सरकारने लवकरात लवकर काहीतरी पाऊल नाही उचललं तर भविष्यात जळगावामध्ये बेरोजगारीची संख्या प्रचंड प्रमाणात होणार आहे. कामगारांना रोजगार उपलब्ध नाही का आता सध्या तरी मंदीची लाट असल्यामुळे कामगारांना काहीच रोजगार नाही जळगावात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.